वरती चढलं पाणी चेक करायला कसं चालू करायचं. आता कसं जरा आमची पर्सनल टाकी आहे ना. जाऊया. मला ना जोपर्यंत माझ्या प्रकारे असं साफसफाई वाटली नाही तोपर्यंत मी राहू नाही शकत. अच्छा, हे काम का तुम्हाला इझी वाटतं काय? हा मग मम्मी बोलते 4 बाथरूम साफ केले, आपल्या घराला तर 3च बाथरूम आहेत. हे बाबा मला नाही करते काम. एवढा काम करतोय वरून हिजा ऐकू. त्यांनी काय मला खायला घातलं काय? मोमोज मी खायला घातले तिला. दोघांना पहिले वाट लावते पूर्ण बघितलं. तेच बघतोय म्हणजे. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. फायनली आपण आलेलो आहोत आपल्या स्वप्नाच्या नगरीत म्हणजे नवीन घरी. आणि कोमल आज खूप खुश आहे कारण तिचा हा ड्रीम होम होता. अशा प्रकारचं घर तिला पाहिजे होता. आता टेरेस वगैरे बघून आम्ही टेरेस बघू शकता. स्टार्टिंग करूयात आपण. सो ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या युट्यूब चॅनलला. पहिले ना मी माझे स्किन केअर रुटीन करते कारण की आता जस्ट उठलोय आणि मी असंच फिरू नाही शकत. बापरे मॉडेल. चलो गाईज, तुम्हाला माहितीच आहे बाहेर शूटमुळे धूळ माती आणि पोल्युशनने स्किन खराब होते. त्यामुळे मी यूज करते हिमालयाज ब्राईटनिंग विटॅमिन सी ऑरेंज फेस आणि हे तुमच्या त्वचेला विटॅमिन सी बूस्ट देते. हे आपल्या स्किनला क्लीन करतो आणि ओव्हर ड्राय सुद्धा होत नाही आणि आपली स्किन हेल्दी राहते. हा फेस वॉश यामुळे चूज केला कारण की हे सिलिकॉन अँड पॅराबेन्स फ्री आहे. आणि आपल्या अशा प्रकारे करायचं आहे सर्क्युलर मोशन मध्ये, जेणेकरून ना डीपली आपली स्किन क्लीन होईल. प्रोडक्ट मी 5 डेज पासून यूज करते आणि खरं सांगू रिझल्ट खरंच खूप छान आहे. खरंच हा तुमच्या त्वचेचा सर्वात चांगला मित्र आहे. हे फेस वॉश तुम्ही दिवसातून 2दा वापरा. प्रोडक्ट तुम्ही का चूज केलं पाहिजे कारण की हे आपल्या स्किनला ओव्हर ड्राय नाही करत. नैसर्गिक सेल्युलॉज मनी खोलवर बसलेल्या अशुद्धता नाजूकपणे काढून टाकतात आणि हे 3 प्रकारचं आहे, ते ऑरेंज, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी. अजून चांगले रिझल्ट साठी मी हिमालयाज विटॅमिन सी सिरम यूज करते. आणि हे प्रोडक्ट अवेलेबल आहे अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या वेबसाईट आणि ऍप्लिकेशनवर. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. बघू शकता किती मोठा टेरेस आहे आमचा आणि पाऊस आलेला आहे इथे. म्हणजे आमचं स्वागत पावसाने केलेलं आहे इथे. म्हणजे पहिला वाव पाऊस आला आणि आम्ही इथे भिजणार आहोत आज. कसं वाटलं म्हातारी घर? फर्स्ट टाइम आम्ही भिजणार आहोत पावसामध्ये ह्या सीझनच्या. आणि इथे आम्ही कलर वगैरे मारायचं काम चालू केलेलं आहे. कलर वगैरे झालेलं आहे, टेरेसचा कलर पण झालाय आणि खाली सुद्धा कलर झालाय. आता तुम्ही एक्सायटेड असाल की पटकन जा आणि खालचे रूम्स वगैरे दाखवा, खालचा हॉल वगैरे दाखवा. त्यासाठी काही स्किप करायची गरज नाही. स्किप केलं तुम्ही काहीतरी मिस आणि घाई जराही करू नका. मी जेवढा एक्सायटेड आहे तेवढे तुम्ही सुद्धा आहात बघण्यासाठी, आय नो. पण पहिला आपण टेरेस साफ करूया, नंतर मग खाली जाऊया. येस, काय बोलते? वरती चढलं पाणी चेक करायला कसं चालू करायचं. आता कसं जरा आमची पर्सनल टाकी आहे ना. ऍक्च्युली इथे आता पाऊस येतो आणि पाऊस येतोय आणि इकडे खूप सारी माती आहे, तर आपलं चॉकअप होईल सगळं म्हणून आपण आता ही जी माती आहे ना ही घासून ह्याच्यात काढलेली आहे कारण कलर मारलाय ना. आता ही माती चॉकअप करेल. ऍक्च्युली ते कलरवाले सगळं काही करून देणार होते पण ते खाली काम करतात आणि आम्हाला लवकर शिफ्टिंग करायचं, तर आम्ही विचार केला चल थोडंसं आम्ही हेल्प करूयात तुम्हाला. मी नाही करत आंघोळ वगैरे कारण आता 2 तासाची परस्थिती साफसफाईला करायला जायचंय. आणि ऍक्च्युली आम्ही ना इथे 2 दिवसाआधीच घर सोडणार होतो, पण काल आणि आज एवढा पाऊस आहे की या पावसामध्ये शिफ्टिंग पॉसिबल नाहीये, म्हणून अजून आम्ही घरातून निघालेलो नाही. आणि तिकडे सुद्धा आपलं कलरचं काम वगैरे चालू होतं आणि एवढं सुंदर कलर झालं ना. तुम्ही स्वतः बघा आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा की आमची कलरची चॉईस वगैरे कशी आहे आणि तुम्हाला खूप आवडेल पूर्णपणे बघायला. तुम्ही एक्सायटेड आहात मला माहिती आहे. थोडं वेट करा, पाऊस थांबला की आपण जाऊया तिकडे साफसफाई वगैरे करूया आणि बघूया की पूर्णपणे काम झालंय का. देन तुम्हाला सुद्धा आम्ही तेव्हा दाखवू. आणि ठीक आहे, थोडंसं होऊ दे पावसाला कमी, देन पोचूया तिकडे जाऊन. चला पाऊस थांबलाय, जाऊया ना. मॅडमनी आणि या दोघांनी मला इथे फटका दिलाय. बोलतात पहिला पोटपूजा, पहिला आम्हाला पोटपूजा करू दे, त्यानंतर मग आम्ही काम तिकडे काहीच नाही. त्या लोकांनी कलर वगैरे म्हणून साफ पण केलंय. हा या बाया आहेत ना, या बाया काय ऐकत नाही. 2 बाया बोलतात की आम्हाला आमच्या पद्धतीने जरा एखादा असा हात मारू दे. आणि तू बघितलास आपला रो हाऊस बंगलो कसा वाटला? नक्की तुला रोहित? एक नंबर आहे. असं पूर्ण हे असं वाटतंय की सगळं काही आहे, फक्त स्विमिंग पूल असलं ना
तिथं नळ पण आहे आपला. आधी ना आपल्या बंगलाचा लुक ना एवढा भारी वाटत नव्हता, पण आम्ही कलर चॉईस केला एक रावसवाला आणि कलर मारलाय आता. ब्रो यार सिरियसली असं एंट्री केल्या गेल्या एवढा भारी वाटतंय ना. तुला आवडला ना? मस्त जाम भारी. तो कलर माझी चॉईस होती. ओके मीच बोललेले ऑफ व्हाईट. सो तुला पण आपण जिथे चाललो ते आवडलंय? यस खूप अरे मी चॉईस केलंय. सो चला आपण आता मस्त की पोटपूजा करू, खाऊन घेऊ, देन आपण पोचूया तिकडे. आणि मला माहिती आहे की तुम्ही एक्सायटेड आहात ते बघण्यासाठी, तर म्हणून जास्त टाइम वेस्ट न करता फटाफट जाऊया, पोचूया, तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि देन बघूया की कलरचं काम संपलंय का. मस्तपैकी घराच्या समोर गाडी लावायचं स्वप्न होतं, आज पूर्ण होतंय. मस्त ही एक गाडी तर लागली, दुसरी गाडी लागायची. चला मी आता करतो कामं, नाही तर माझी बायको मला शिव्या घालेल, बोलेल नुसता व्लॉग घेतोय काय कामं करत नाही. पूर्ण सर्फ केले. किचन मेन आहे कारण इथे जास्त ब्लॉगिंग होते. आणि ही बाहेरची जागा इथे म्हणजे आम्हाला जे यूजच्या गोष्टी नाहीत ते इथे ठेवायच्या. म्हणजे उदाहरणार्थ रोहितची सायकल. खूप मोठी जागा आहे, खूप मोठी जागा आहे. काय 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 केलं? हा बरोबर, मग ह्याच्यानी घास नाही. हे सर्व मला साफ करायचं आहे. ही जी धूळ माती वगैरे लागली आहे ना, ही सर्व मला साफ करायची आहे. मी आधी बोललो अजून जास्त काय होण्याच्या आधी तुम्हाला दाखवतो घर, नंतर साफ करतो. बघा इथे तर ऑलरेडी लाईट आहे. मस्त पैकी सेट करणार आहे आम्ही. इथे टीव्ही लावणार, इथे सोफा वगैरे ठेवू मस्त, याच्या खाली पण काही डेकोरेट करू, म्हणजे यूज करू सर्व. म्हणजे बाहेरचा बिल दाखवतो. हातात मारला ना. तुझ्याकडे काय कॉन्टॅक्ट होता? आणि हा दुसरा व्हिडिओ सुद्धा लाईट नाही, म्हणजे डेकोर केलं नाही याला प्रॉपरली. कॉटन सोफा बेड वगैरे दोन बेडरूम होता. आता आपण जाऊया आपल्या टॅरेस. मेन या टॅरेसमध्ये आम्ही हा बंगलो घेतला. आता गाईज मेन गोष्ट काय माहितीये का? मेन गोष्ट ही आहे की हा आता आहे एम्प्टी आणि त्यानंतर आपण सगळे गोष्टी अजून सेट होतील तर अजून जावं म्हणजे भारी वाटेल. म्हणजे सोफा सेट होईल, त्याच्यानंतर आपण बेड वगैरे सेट होईल, फॅन्स लागतील, नवीन कर्टन्स लागतील, किचन असं भरेल, किचनला वॉलपेपर लावू वगैरे, डोरवरती वगैरे वॉलपेपर लावू, तर म्हणजे अजून भारी वाटेल हे. हा आता कसं फक्त कलर मारल्याने आम्ही साफसफाई करतोय, पण आम्हाला अशी उत्सुकता झालेली आणि तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल कुठे चाललं हे बघण्यासाठी, म्हणून आम्ही आता हा एम्प्टी दाखवलाय. डेकोर केल्यानंतर पण दाखवू, आम्ही ब्लॉग काढू. खूप मचवणार आहे आपण इकडे फुल. सगळ्यात जास्त वसूल तर हा आम्ही टॅरेस करणार आहे. सो खूप मजा येईल आता डेली ब्लॉग्स बघायला. आम्ही नक्कीच ट्राय करणार आहे या घरात आल्यावरती डेली ब्लॉग्स काढण्यासाठी. तर नक्की तुम्ही अपडेट राहा, डेली ब्लॉग्स बघत राहा. रोहितला मी सांगितलं पायऱ्या पुस, आणि मी इथे बघा असे डाग लागले आहेत ना, हे पुसतो. म्हणजे की ह्याला कमी काम, मला जास्त काम आहे. कसं रे? इथे डाग आहे ते एवढे 2 सेकंदात होतात. हे 2 सेकंदात होतात. भारी बोललास. सो हे जे आहेत ना, हे आपल्याला साफ करायचे. तिथे कामं पण करूया, ब्लॉगिंग पण करूया. पूर्ण भूगोल आहे, पूर्ण वाट लावली. सुकल्यावर होईल काय नाही होणार, कलर नाही गेला. होय, तुला एक माहित आहे काय? बॉबीने कलरची वाट लावली, फुगलाय तिथे कलर मारलेला. आत्ता नाही बघितलंय, आत्ताचा बघ. वरती नाही, इथे दाखवतो. इथे पुढे ती लाईन दिसते, ती ना साईडची पण लाईन पूर्ण कलरची गेलाय. नाही होणार. हे सांगितलं मग. हे बघ फुगल आहे पूर्ण, हे बघ.
ते बाबा मला नाही करते काम. बस एकदा एवढा काम करतोय वरून हिला ऐकू. त्यांनी काय मला खायला घातलं काय? मोमोज मी खायला घातले तिला. मोमोज मी तुला खायला घातले, तू नाही मला खायला घातले. तसं नाही, पण तू एवढं बोलून तर जसं तिथे खायला घालून आणले मला. खरं सांगू, मगाशी आपण ब्लॉग चालू केला, हा इथे साफ करत होता. आता आमचं ना, आमचं नाही, ही उभीच आहे, अशी उभी करतोय. गजब बेइज्जती है. घासला पूर्ण बा. हा बघ बघ. मी त्यांनी केलाच नाही. कुठे केला? दोघांना पहिले वाट लावते पूर्ण. बघितलं तेच बघतोय म्हणजे दोघांनी पण तुम्ही दोघांनी पण. भाऊ म्हणजे हे लोकांनी केलेलं ते योग्य आहे आणि मी केलं ते अनियोग्य आहे. खराब नाही होणार. काय ऍक्च्युली हे वॉटरप्रूफ आहे आणि ते वॉटरप्रूफ नाही. अजून पाणी टाकायचं बघ. बापरे बापरे. एवढं घाण आहे, ते काही घाणीसोबत राहायचं. नाही नाही, ते पडलेली घाण नव्हती. ही घाण आहे ना इथे. व्हिडिओवर ती वरनं मी घाण काढत आली, ती घाण नव्हती, ही घाण आहे. कलर लावून गेलाय, तर मला जिकडे मिळाला तिकडे कलर मारा, म्हणून मी करते. तुला फक्त ओरडलंय टाइमपास मध्ये, काय मनापासून नाही ओरडले मी तुला. माझं किचन झालंय साफ, मम्मीने बाथरूम घासले आणि हा बॉबी खरं सांगते, खरं बोलचं टाइमपास हा आणि बॉबी नुसते काम वाढले. काय करते, वाढवा कामं केले. या अख्खा सिड्यांवरती पाणी टाकत आले. आता ह्या सिड्यांना ह्याला कलर लागला ना, याला घासून पुसायचं होतं फक्त. त्याच्यात पाणी नव्हतं टाकायची गरज, कारण की कलर वरती पण पाणी येते, मग आपल्याला परत कामं वाढतील. हे करत बसलाय बॉबी. पहिले मी टेरेस घेऊन बसलेला, टेरेस घासायला. आता लागलं वाटतं ऐकून. काय अहो एवढं घाम आलं मला, हिला वाटतं मी कामच नाही करत. अरे तू काम करतोय, पिल्लू, पण तू वाढवा काम करतोयस. काय हे वाढवा काम होतं त्याला. काय करतोय? सगळ्यात पहिले हा रूम, तो रूम आणि ह्या बाल्कनी, ते करायचं होतं. हे वाढवा काम नंतर करायचे होते, करायचे असतं. दिवाल भिजवला पूर्ण तुम्ही. हे फक्त ना घासून पुसायचं होतं आणि ते मॉप करायचं होतं. आणि आपल्याला त्याच्यात पाणी टाकलं. जेवायला नाही बसायचं सीडीवर. डबल कामाला होतं. आतापर्यंत आमचं हे दोन्ही सगळं झालं असतं, फक्त खालचं अरे काय hall मदत बाकी. करते तू? हे बघ, किचनला तू मदत केली ना? हा, त्यांनी केली. तू मग? काय करते? मग तू काय केलं? अरे आम्ही दोघांनी केली. ऐक ना, ऐक, मी काय बोलली 2 मिनिटं. हळूहळू ऐक, हा रूम झाला असता, फक्त घासायचं तर धुवायचं. तो रूम झाला असता. मग चालला हे बघ, अजून दिवालाची वाट लावते. आणि आताच कलर मारलाय. अरे जाऊ दे रे, नाही स्वतः. तुमचे दिमाग गुडघ्यात असतात की काय काय माहित पोरं. नाही तुमच्या. हो, तुझ्याचं खूप आहे. दात बीत काय कोणाला खाते तू दात? दात बीत कोणाला खाते? पण मी काय करू शकतो, माझं पाठ कंटाळा. बघ ना, बघ ना, कसं वाटतं बघ. ए बघ, मी तुला बोलत नाही, ते मेहनतीचं काम आहे असं नाही बोलत आहे. हे बघ पिल्लू ना, थांब इथे, 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 हे बघ. हे नाही, हे असं करावं लागतं, असं. हे असं नाही, एक एक करून ना, हे असं. अहो हे असं एक ठीक आहे, खूप करून. मोठं काम केलंस. खूप मोठं काम केलं बघ. बाथरूम मध्ये होतं. नाही घातलंय, पण मी बोललो मम्मी तर 4 अरे बोलली. मी विचारते, घासलंय का हे बाथरूम मध्ये? मला घासायला वाटत नाही. नाही वाटत ना आपल्याला. पडशील खाली, याचं पाणी. तुला कसं वाटेल ना? सर्फ पाणी आहे. हे लग्न, हिला कसं वाटेल? हिला फक्त हिने काम केलेलं वाटतं, बाकीच्यांची कामं नाही, हिने काम केलेलं काम. बात तो सही है. गाईज मी अख्खा काम केलंय, सर्व झालंय, फक्त आता हा हॉल राहिलेला आहे. आणि आता हॉल रोहित आणि मीनीच अख्खं काम केलंय. आणि अख्खं वर्ण वगैरे हे ज्या पायऱ्या तुम्ही बघताय चकाचक, त्या वरपासून म्हणजे 2 माल्या एवढ्या हाताने पायऱ्या मी पुसून काढलेल्या आहेत सर्व. आणि आता हा हॉल राहिला शेवटचा.
म्हातारी दमली का नाही? अरे आमची मम्मी ना पेशंट नाही आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग गर्ल. दमली कंबर गेली ना. सो आता हा एकदम क्लीन ना. आता फक्त हा हॉल होऊ दे, ही घाण निघू दे. या पोरांनी खूप काम केलंय. मोबाईल घेऊन बसलेला. अख्खी काम हे एकट्याने पोरांनी केलंय. काय काय आयटम सोबत बोलत बसलेला. माझ्या बर्थडेला मनोरंजन नाही. घरी खूप बोललेला. 4 बाथरूम धुतली आणि मी आलो. 4 बाथरूम धुतली, थकली. कोणी किचन मध्ये मदत केली कोमलला. आता मी थकली. आता मी जेव्हा मदत हे तुमची एक तेव्हा करेल आता बसते. आता आराम काय? आणि या लोकांनी काय केलं, वरून सगळं पाणी पाणी करून ठेवलं. पडलो ना तर वाट लागली. त्या आधी आत्ताच ऑपरेशन झालं. ऑपरेशन आता बसले दगड्या करा काय करतात. गाईज लिटरली सांगतो, माझा असा हातपाय थरथरतात आणि कंबर गेली कारण मी अख्खा हाताने पुसलाय. खरंच माझी कंबर गेली. कमरेत गॅप पडलाय. खरंच मी जाम मेहनत केली आहे. सो ठीक आहे, आता माझंच घर आहे ना, तर म्हणून मला एवढी मेहनत करावं लागेल. जा ना ये बाबा, उभा काय राहतो, जा ना. त्यांना मदत तर कर जरा, त्यांना मदत तर कर तिघींना. आता तरी कर मदत, आता तरी कर. हे कर ना दगड्या. हा दगड्या ना, आमचं सगळ्यात कामचोर व्यक्ती. हे बघा, कोमलनी परत भिंतीवर घाण केली. ही घाण चालते का? खूप केस आहेत, कुत्र्याचे केस आहेत. अरे हा रे, खूप आहेत, जास्त आहेत. मी उलट अर्धे धुतले. अजून एक वॉक्यूम पाहिजे त्याच्यासाठी. वॉक्यूम असेल पटकन. हा वॉक्यूम पाहिजे. काहीतरी टाक पाणी आता. आपण बसू वगैरे म्हणून. नाही पाणी टाक, म्हणजे जेणेकरून बाहेर जाईल. आम्ही 6 वाजता आलेलो. 7, 8, 9 वाजले. 3 तास आम्ही ते वर्क केलेलं आहे. फायनली जिम झाली आमची. आता जाऊया आपण फटाफट घरी फ्रेश व्हायला. कामं तर काय केली नाही कोमल तू. हा आणि एवढी बिर्याणी मागवली मोठी, तू केली का कामं? दोन्ही बेडरूम वरती साफ केले तिने, किचन साफ केलं. किती कामं केली तिने बरं. नक्की का? तिची बाल्कनी एवढी काढली आपली चकाचक. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आमच्या या 2 लेडीजला तो घर त्यांच्या पद्धतीने साफ करत होता बरोबर. सो जाताना त्यांना जोर येण्यासाठी मी मोमोज मागवले आणि आता घरी आले. घरी आल्यावर बोलतात की अरे आम्ही जरा थकलोय रे, मग आता काय करायचं. माझ्या चेहऱ्याकडे बघू ना दोघं जण. बोललो मग काय बाबा, काय विचार आहे तुमचे. तेव्हा बोलतात की तू थोडंसं काहीतरी मागवतोस का बाहेरून. मी बोललो थोडंसं कसं मागवणार ना, जेवायचं तर पोटभर जेवावं लागेल. म्हणून आता आम्ही ते मटन बिर्याणी मागवले. आणि आमच्या 2 महाराण्या थकलेल्या आहेत आणि आमचा छोटा महाराज थकलाय कामं करून. अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस, एवढी कामं केली तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये बघितलं असेल. सगळ्यात थकलेला माझा मित्र दगड्या, त्यांनी खूप कामं केली आहेत. सो सर्वांसाठी मटन बिर्याणी मागवले. चला जेवूया. नुसता कापाला लावले मला. खाली ती काय 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 तिने दोन्ही बेडरूम हा आणि तिची बाल्कनी चकाचक धुवून काढली तिने. तू का बोलतो कामं नाही केली. आणि परत ती हॉल पण साफ करून आली. अच्छा ओके. सगळी कामं केली. तू नुसतं शिडीच घेऊन बसले. सीडीवर बसला होता. बापरे, माझी अख्खी कंबर गेली कोमल यार, खरंच. आणि मी 4 बाथरूम साफ केली. हा दगडाने काय केलं विचार. दगडाने सगळ्यात काय काय सर्वात जास्त काम सगळ्यात इम्पॉर्टंट काम तर दगडाने केलंय. दगडाने रोहितने काय केलं विचार. नाही रोहितने केलं. रोहितने केलं कारण रोहित जो आहे तो माझ्यासोबत होता. काय झालंय. आमचे काम करणारे कामगार लोक दमलेत म्हणून त्यांना दम मारून बिर्याणी आणली, मटन दम बिर्याणी. रोहितचं काम काय होतं माहिती, त्याला शिडी आहे ना. रोहित सुपडे गावडे, रोहित जाडवा, रोहित पिनियाला, रोहित यान, रोहित ते आण. तू यायचं
हा समोर समोर बघ. ते नाही पण परत जायचं. जा शोध. मगाशी तो म्हणे ना हॉल मधलं वायफर पाणी काढते ना तर तिच्या हातात म्हणजे इकडे तू राहू दे मी तिकडे जातो आणि उगीच खेळत बसतो ते. तर गाईज आपण अशा प्रकारे ब्लॉग जो आहे ते एंड करूया आणि उद्या आपण शिफ्टिंग करणार आहोत. तर आम्ही पूर्ण डेकोर केल्यानंतर पण ब्लॉग येईलच आणि तुम्ही नक्कीच बघा की डेकोर केल्यानंतर कसा वाटतो आणि तुम्हाला आवडतो का. आम्ही खूप एक्सायटेड आहे. खूप एक्सायटेड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जो बंगलो घेतलेला आहे तो तुम्हाला आवडला का हे नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. आणि अशा प्रकारे ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला खूप ब्लॉग आवडला असेल आणि आम्ही आता डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि करूच. सो डेली ब्लॉग बघत राहा. या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नव्याने. सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असतील तर मग आपल्याला डेली ब्लॉग्स बघायला मिळतात. सो भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.